केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे राजकारणातून निवृत्त होणार का हा प्रश्न आता उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे त्यांची स्वतःची एक्स पोस्ट सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याचं निलेश राणे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तसंच राजकारणात मन रमत नसल्याचं देखील निलेश राणे म्हणाले। तर निलेश, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय अशी एक्स पोस्ट निलेश राणे यांनी केलेली आहे। आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं सुद्धा या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर गेल्या 19-20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, तसंच मी लहान माणूस राजकारणातून खूप काही शिकायला मिळावं असं सुद्धा या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर आपल्यासोबत पुढारीचे इनपुट हेड विठोबा सावंत सर आहेत। विठोबा सर, निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे, एक्स पोस्ट केलेली आहे। तर निलेश राणे राजकारणातून निवृत्त होणार अशा आशयाचं एक्स पोस्ट केलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे राजकारणातून निवृत्त होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। तर त्यांनी एक्स पोस्ट केलेले सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याचं निलेश राणे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। राजकारणात मन रमत नसल्याचं देखील निलेश राणे म्हणालेत। मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय असं निलेश राणे म्हणतायत। निलेश राणे यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया इनपुट हेड विठोबा सावंत सरांकडे जाऊया। विठोबा सर, निलेश राणे राजकारणातून निवृत्त होणार अशा आशयाचं एक्स पोस्ट केलेली आहे। राजकारणात खरं तर खळबळ उडवून देणारी ही पोस्ट आहे। निलेश राणे अवघे 42 वर्षांचे आहेत। जेव्हा अनेक राजकीय नेते त्यांच्या करिअरची सुरुवात करतात किंवा त्यांचं करिअर एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलेलं असतं, अशा वेळी निलेश राणे यांनी थेट निवृत्तीची घोषणा करणं किंवा निवृत्तीची भाषा करणं म्हणजे अर्थातच राजकारणात चर्चांना अर्थातच तोंड फुटणं स्वाभाविक आहे। एकतर ही घोषणा त्यांनी का केली याबद्दल औत्सुक्य निर्माण झालेलं आहे। गेली 10 वर्षे म्हणजे 9 वर्ष म्हणायचं तर ते निवडणुकीच्या राजकारणात पराभूत झाल्यानं काहीसे दूर आहेत। एकीकडे नारायण राणे त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ नितेश राणे हे दोघेही जण खासदार आणि आमदार असं काम करत असताना निलेश राणे यांचा मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातून सलग 2दा पराभव झाला। 2009 साली निलेश राणे सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। त्यानंतर 14 आणि 19 अशा सलग 2 निवडणुकांमध्ये त्यांना शिवसेनेच्या म्हणजे आत्ताच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। त्यामुळे काहीसे ते संसदेत जाऊ शकले नाहीत। अगदी खूप लवकर खासदार झाल्यानंतर राजकारणाची चांगली सुरुवात करिअरमध्ये झाल्यानंतर त्यांना दूर राहावं लागलं। त्यानंतर आता अशी एक चर्चा सुरू होती की निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढतील। भाजपने त्यांना त्या मतदारसंघाची जबाबदारीही दिली होती, परंतु आणि त्यांनी तयारीही सुरू केली होती। त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता, विरोधकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी पक्षप्रवेश सुरू केले होते। पुढच्या वर्षभरात निवडणुका येऊन टेपल्या आहेत। अशा वेळी पूर्ण तयारी सुरू असताना अचानक निलेश राणे यांनी निवृत्तीची भाषा करणं किंवा घोषणा करणं अर्थातच सगळ्यांना चक्रावून टाकणारा किंवा आश्चर्याच्या म्हणजे बुचकाळात टाकणारा हा निर्णय आहे। हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नारायण राणे किंवा कुटुंबियांशी चर्चा केली आहे की नाही याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही, कारण आत्ताच नितेश राणे यांची प्रेस झाली। त्या प्रेसमध्ये त्यांनी संजय राऊत आणि शिवसेना यांच्यावर हल्लाबोल केला, पण त्यांच्या घरामध्ये असा काही एक मोठा राजकीय निर्णय घेतला गेला आहे याची कल्पना त्यांना होती की नव्हती याबद्दल अद्याप कळलेलं नाही। बहुधा त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेज वरून तरी ते कळलेली नसावी असंच वाटतं। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचा हा निर्णय अंतिम आहे का? नारायण राणे त्यांच्या या निर्णयामध्ये हस्तक्षेप करून त्यांना निर्णय बदलायला लावणार आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत की केवळ दसरा मेळाव्यात आज सगळ्या राजकीय नेत्यांची भरपूर चर्चा आहे, अशा वेळी असा ट्विट करून अशी एक्सपोस्ट करून निलेश राणे यांनी आज
मीडियाचं लक्ष मात्र खेचून घेतलेलं आहे आणि हा निर्णय खरंच अंतिम आहे की ते नाराज आहेत का किंवा त्यांना काही असा निर्णय घोषित करून त्यांना काही पदरात पाडून घ्यायचा आहे का अशा अनेक प्रकारचे प्रश्न सर्वांना पडलेले आहेत. नक्कीच विठोबा सर, यापूर्वी सुद्धा गेल्या काही काळामध्ये निलेश राणे हे सक्रिय दिसत नव्हते, मग हे त्याचे संकेत आहेत का? तर धन्यवाद विठोबा सर, तुम्ही संवाद साधल्याबद्दल. तर एक्स पोस्टमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय असं निलेश राणे यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. त्यामुळे निलेश राणे हे आता राजकारणातून निवृत्त होणार अशा चर्चा सुरू आहेत.